रंजना यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर अशोक मामांनी त्यांच्याकडे वळूनही बघितले नाही. त्यांना त्या अवस्थेत एकटं सोडलं, खूप वाईट वागले, ब्ला ब्ला ब्ला. याच सगळ्या गोष्टींचा उलगडा या संपूर्ण व्हिडिओमध्ये होईल. अशोक मामांसाठी तुमच्या हृदयात थोडी जरी जागा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील. जेव्हा रंजना यांचा अपघात झाला, त्यांचा हात गळून 10 ते 12 फुटावर पडला होता. सरकत जाऊन स्वतः त्यांनी तो हात उचलून आणला होता. प्रसिद्ध सिनेपत्रकार अनिता पाध्ये यांनी नुकताच हा खुलासा केला आहे. रंजना म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती असलेले व्यक्तिमत्व होतं. अनिता पाध्ये बऱ्याचदा रंजनासोबत असायच्या, त्यामुळे रंजनाबद्दल त्यांना खूप जवळून जाणून घेता आलं होतं. याबद्दल त्या म्हणतात की सिनेमाच्या शूटिंगला जाताना रंजूताईचा अपघात झाला. त्या अपघातानंतर तिला बघणं क्लेशदायक होतं. तिच्या चेहऱ्याला काहीच झालं नव्हतं. अगदी सुंदर जसाचा तसा चेहरा दिसत होता, पण शरीर मात्र पॅरालाइज झालं होतं. अपघातात तिचा एक हात गळाला होता, म्हणजे 10-12 फुटांवर जाऊन पडला. तो तिने सरकत जाऊन आणला होता. रंजनावर 4 ऑपरेशन झाली होती. त्यांच्या घरी कार्डलेस फोन असायचा, जो तिला कानाला लावायला 5 मिनिटं लागायची. ती माझ्याशी अशोक मामांबद्दल नेहमी बोलायची. ती खूप जिद्दी होती. शेवटी ती नाटकातून परत आली, पण व्हीलचेअरवर बसून. इतकी सुंदर अभिनेत्री, पण तिचं हे असं व्हावं हे खूप क्लेशदायक होतं. या इंडस्ट्रीत असं आहे की कोणाचं करिअर बाद झालं की कोणीही त्याला भेटायला जात नाही. असाच एक किस्सा आपल्याला समोर आला आहे की अशोक मामा रोज हॉस्पिटलमध्ये रंजनाला भेटायला यायचे, पण भेटू दिलं जात नव्हतं. बऱ्याचदा अभिनेत्री रंजना देशमुखाचा विषय निघाला की लोक अशोक मामांना ट्रोल करतात. तिच्या शेवटच्या दिवसात अशोक सराफ यांनी साथ दिली नाही म्हणून नाव ठेवतात, पण अशोक सराफ यांची ही बाजूही माहीत असावी असं मला वाटते. अशोक मामांनी रंजना यांची साथ कधीच सोडली नाही. ज्या हॉस्पिटलमध्ये रंजना ह्या ॲडमिट होत्या, त्याच हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीची काकू ही ॲडमिट होती. मणक्याच्या आजारांची 6 महिने त्यांची काकू तिथे ॲडमिट असल्यामुळे त्यांनी जवळून हे सगळे चित्र बघितलेले होते. आजही ती ते सगळं सांगते आणि म्हणते अशोक सराफ यांना रंजनाला भेटू दिलं जायचं नाही. संध्याबाई आणि रंजनाची आई सतत तिथेच असायच्या. अशोक सराफ ह्यांचा पान उतारा करायच्या. काकू सगळं ऐकायची, तरीही अशोक मामा जायचे नाहीत. बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये दिवसभर नुसते बसून असायचे. कॉरिडॉरमध्ये तमाशा करायच्या संध्याबाई, पण माणूस खाली मान घालून मुकाट ऐकत असायचा. कित्येक दिवस असंच सुरू होतं. काकूला संध्याकाळी चालायला बाहेर आणलं की काकू अशोक मामांना म्हणायच्या की तुम्ही इतकं सगळं का ऐकून घेतात असं विचारायचे, आणि तो दिग्गज माणूस फक्त हसून उत्तर टारायचा. रंजना डिस्चार्ज होईपर्यंत अशोक सराफ तिथे रोज अपमान सहन करत दिवसभर बसून असायचे. ह्या घटनेचे साक्षीदार माझे काका काकू आहेत. आजही रंजनावरून कुणी अशोक मामांना टार्गेट केलं तर तिला सहन होत नाही. तिचं म्हणणं ह्या नाण्याची दुसरी बाजू तिने स्वतः बघितली आहे. असो, पण आपले अशोक मामा एवढे वाईट नव्हते. हा व्हिडिओ फक्त त्याच लोकांसाठी बनवलेला आहे ज्यांना अशोक मामांबद्दल अजूनही पूर्ण माहिती नाही. ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.